नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 8वा विषय मराठी आणि पाठ 18वा ज्याचं नाव आहे जलदिंडी याचा दुसरा भाग आज आपण बघणार आहोत. यापूर्वीच्या भागामध्ये आपण डॉक्टर विकास येवले जे या पाठाचे लेखक आहेत त्यांनी सुरू केलेली जी मोहीम होती ती म्हणजे नदीपात्रातील जलप्रदूषण आणि जो काही केर कचरा आहे ते साफ करण्याचं जे ध्येय त्यांनी आपल्या हातात घेतलेलं होतं त्याबद्दल आपण पहिल्या भागात माहिती पाहिली. त्यानंतरचा जो भाग आहे तो आपण आज बघणार आहोत. डॉक्टर विश्वास येवले हे या पाठाचे लेखक आहेत आणि जे स्वतः एक स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून पुण्यात कार्यरत आहेत. अतिशय प्रथित यश प्रसिद्ध असे ते डॉक्टरसुद्धा आहेत. पण तरीही आपल्या मुलासमवेत ज्या वेळेला त्याला नौकायन शिकवण्यासाठी ते मुळामुठ्या नदींच्या संगमावर जातात आणि त्या नदीतलं जलप्रदूषण ज्या वेळेला त्यांनी बघितलं त्यावेळेला त्यांना अतिशय दुःख झालं की कधी काळी अतिशय स्वच्छ निर्मळ असं पाणी असणारी ही नदी आज अगदी नाल्यागत झालेली आहे. म्हणून त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून ते साफसफाईचं अभियान त्यांनी सुरू केलं आणि या मोहिमेमध्ये अनेक लोक, समविचारी लोक, त्यांचे मित्र आणि इतर अनेक सामाजिक संस्था या त्यांच्या या हाकेला साथ देत, प्रतिसाद देत त्यांच्याबरोबर नद्यांचं साफसफाई करण्याचं काम करण्यासाठी पुढे आल्या आणि त्यातून एक मोठी चळवळ चालू झाली जिचं नाव आहे जलदिंडी. तर त्याबद्दल आणि एकंदरीतच या पाठाच्या उर्वरित भागात जी माहिती आहे ती आपण जाणून घेऊ. लेखक पुढे म्हणतो की मनात काहीतरी केलं पाहिजे या उत्साहाचं वादळ होतं पण प्रत्यक्षात पान हलत नव्हतं. की खूप काही करायचं, साफसफाई करायची आहे, नदीचं जलपात्र हे जलपर्णी मुक्त करायचं, अशा अनेक योजना आणि अनेक चर्चा ह्या त्यांच्या मित्रासमवेत होत होत्या. परंतु प्रत्यक्ष कामाला मात्र सुरुवात झालेली नव्हती. कुठून करायचं, कसं करायचं, कशा पद्धतीने हे काम करायचं याचं कोणत्याही प्रकारचं नियोजन हे लेखक आणि त्यांच्या मित्रांकडे नव्हतं आणि त्यामुळे प्रत्यक्ष कामाला मात्र सुरुवात ही झालेली नव्हती. म्हणून लेखकाने म्हटलं आहे की मनात काहीतरी केलं पाहिजे या उत्साहाचं वादळ होतं पण प्रत्यक्ष एकही पान हलत नव्हतं. पुढे लेखक म्हणतो की काहीही न करता हातावर हात ठेवून मी तसाच बसून राहिलो. मग आईचे शब्द आठवले. हातावर हात धरून बसण्याऐवजी, दुसऱ्यांच्या हातांनी काम करून घेण्याऐवजी स्वतःचेच हात वापर की कचरा काढायला. की मग कोणत्याच प्रकारचं काम हे त्यांच्याकडून होत नव्हतं. त्यामुळे लेखक म्हणतो की मी काहीही न करता हातावर हात ठेवून मी तसाच बसून राहिलो. हातावर हात ठेवून बसून राहणे म्हणजे कोणत्याही प्रकारचं काम न करणे असा त्याचा अर्थ होतो. आणि लेखकही तसाच बसून राहिला. परंतु त्याच वेळेला तत्क्षणी त्याला त्याच्या आईचे शब्द आठवले की हातावर हात धरून बसण्याऐवजी आणि दुसऱ्यांच्या हाताने काहीतरी काम करून घेण्याऐवजी आपणच काय केलं पाहिजे, स्वतःच्या हाताने कामाला सुरुवात केली पाहिजे. आईचे हे जे शब्द आहेत ते आठवताच लेखकसुद्धा काय झाले, तात्काळ आपल्या जागेवरून उठले आणि मग त्यांच्यामध्ये एक प्रकारचा जोम आणि उत्साह संचारला. मग पुढे लेखक म्हणतो की मग मी उत्साहाच्या भराभर शेजारच्या झाडीत अडकलेलं प्लास्टिक काढू लागलो. ही कृती अन्य सहकाऱ्यांना लगेच खेचून घेऊन आली. जे काम तोंडी समजावून सांगून 8-10 दिवस हललेलं नव्हतं ते 8-10 मिनिटातच पार पडलं सुद्धा. मग लेखक म्हणतो की आईचे हे शब्द मला आठवले. तात्काळ माझ्या अंगामध्ये जोम आणि उत्साह संचारला आणि मी आजूबाजूला बघितलं आणि कामाला सुरुवात केली. प्रथमतः मी आजूबाजूला नदीच्या झाडींमध्ये अडकलेलं जे प्लास्टिक होतं ते काढू लागलो आणि माझी ही कृती, माझं हे काम बघून अन्य सहकारीसुद्धा कामाला लागले. अन्य सहकारीसुद्धा त्याने केलेले जी कृती आहे तिचं अनुकरण करू लागले आणि ते सुद्धा आपापल्या हाताने
ज्या प्लास्टिकच्या पिशव्या होत्या त्या नदीपात्रातील झाडींमध्ये अडकलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या ते काढू लागले. मग लेखक म्हणतो की जे काम तोंडी समजावून सांगून 8-10 दिवस हल्लेलं नव्हतं ते केवळ 8-10 मिनिटांमध्ये पार पडलं. म्हणजे लेखकांनी 8-10 दिवसापासून लेखकांच्या मित्रांच्या अनेक बैठकी झाल्या, चर्चा झाल्या, परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नव्हती. आणि जसं लेखकाने नदीपात्रातील झाडीच्या मध्ये अटकलेल्या ज्या प्लास्टिकच्या पिशव्या आहे ते काम करायला सुरुवात केली तर इतरांनीही त्याचं अनुकरण करून तशाच प्रकारचं कार्य हे केलं. आणि त्यामुळे काय झालं, जे काम 8-10 दिवसात हललेलंही नव्हतं ते काम 8-10 मिनिटातच काय झालं, पूर्णत्वास आलं. आणि हळूहळू तिथला जो प्लास्टिकचा केर कचरा होता तो का होईना, म्हणजे अगदी छोटंसं काम का होईना, ते आज मात्र झालेलं होतं. म्हणजे कामाचा शुभारंभ हा झालेला होता. मग लेखक म्हणतो की आता जमेल तेवढं आणि जमेल तेव्हा स्वच्छतेचं अभियान चालवायचं होतं. की जमेल तेवढं म्हणजे आपल्याकडून जेवढे श्रम होतात तेवढेच श्रम करायचे, तेवढंच काम आपण करायचं, परंतु नियमितपणे ते काम करायचं आणि जमेल तेव्हा जमेल तेवढं स्वच्छतेचं अभियान आपण जोमाने चालूया असं लेखकाने आणि लेखकाच्या मित्रांनी ठरवलं. पुढे लेखक म्हणतो की नदीचं प्रदूषण अनेक प्रकारचं होतं. मैला पाणी, रसायन, तरंगत बुडत असलेल्या टाकाऊ वस्तू, गाडीच्या चाकापासून ते चपलांपर्यंत, वापरा आणि फेका या संस्कृतीला धरून जे काही आज मी वापरत होतो ते सर्वच दिसत होतं या नदीपात्रात. की नदीच्या प्रदूषणाबद्दल माहिती सांगताना लेखक म्हणतात की या नदीच्या प्रदूषणामध्ये आणि नदीपात्रांमध्ये मला काय काय दिसलं, तर मैला पाणी म्हणजे जे सांडपाणी आपल्या घरातून टॉयलेटमधून वाहत या नदीमध्ये येतं ते मैला पाणी त्यामध्ये होतं. विविध कारखान्यांमधून निघणारी जी रसायनं होती ते रसायनंसुद्धा त्या पाण्यामध्ये दिसत होती. आणि अनेक प्रकारच्या तरंगत आणि बुडत असलेल्या टाकाऊ वस्तू, अनेक प्रकारच्या वस्तू आपण बघतो की नदी नाल्यांमध्ये विविध प्रकारच्या केरकचऱ्याच्या वस्तू लोक नियमितपणे आपल्या घरातून काढून या नदीपात्रांमध्ये टाकत असतात. आणि त्यामुळे या विविध प्रकारच्या अर्धवट बुडालेल्या टाकाऊ वस्तू या नदीपात्रात मला दिसत होत्या. आणि गाडीच्या चाकापासून तर चपलांपर्यंत म्हणजे अगदी गाडीचे टायर्ससुद्धा त्या पात्रामध्ये फेकलेले त्याला दिसले. अनेक प्रकारच्या चपला, जोडे यांचे जोड त्याला त्या नदीपात्रामध्ये दिसले. म्हणजे एकंदरीतच वापरा आणि फेका म्हणजेच यूज अँड थ्रो अशी प्रकारची जी एक आताची जी संस्कृती आहे की वापरा आणि फेका, तर यातून जो काही कचरा आपल्या घरामध्ये तयार होतो तो सर्वच कचरा त्याला त्या नदीपात्रांमध्ये दिसत होता. आणि वापरा आणि फेका ही जी संस्कृती आहे की आज आपण बघतो की मनुष्य प्राणी हा खूप चंगळवादी झालेला आहे. भोगवादी प्रवृत्ती ही आज खूप प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून आजचं जीवन हेच खरं जीवन आहे, उद्याचा विचार करू नका अशा प्रकारची एक नवीन संस्कृती आज जनमानसामध्ये उदयाला आलेली आपल्याला दिसते. आणि तरुण लोक या संस्कृतीला धरूनच आपलं जीवन जगत असताना आपल्याला दिसतात. त्यांची जीवनशैलीही तशाच प्रकारची असते की यूज अँड थ्रो, आपल्याला जी वस्तू आवडली ती वापरायची आणि तिचा वापर झाला की त्वरित फेकून द्यायची. म्हणजेच की त्यामागे कोणत्याही प्रकारचा विचार हा नसतो. पर्यावरणाचा ऱ्हास किंवा निसर्गाचा करत असलेला ऱ्हास याचा विचार त्यांच्याकडे नसतो. फक्त आपला भोग पूर्ण झाला, आपली इच्छा पूर्ण झाली तोपर्यंत ती वस्तू वापरायची आणि नंतर ती फेकून द्यायची. अशा प्रकारच्या संस्कृतीला धरून जे काही मी वापरत होतो, म्हणजे लेखक स्वतः वापरत होते आणि इतरही लोक जे वापरत होते, त्या सर्वच प्रकारच्या वस्तू या नदीपात्रात त्याला दिसलेल्या होत्या असं तो म्हणतो. मग यावरच भरीसभर म्हणून या प्रदूषणाची अग्रणी म्हणून जलपर्णी बेबंद वाढलेली होती. बेबंद म्हणजे कोणत्याही प्रकारची आडकाठी न येता अगदी विस्तृत नदीपात्रावर आणि नदीच्या संपूर्ण
परिसरामध्ये त्याला बेबंदपणे वाढलेली जलपर्णी, जलपर्णी ही काय, एक प्रकारची वनस्पती आहे की ती कुठे वाढते, ज्या वेळेला नदीपात्राचं जे पाणी आहे ते वाहत राहत नाही आणि कुठेतरी एक जलाशय बनून ते साचून राहतं एकाच ठिकाणी, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची हालचाल होत नाही, त्यावेळेला अशा नदीपात्रांमध्ये, अशा नदीच्या पाण्यामध्ये जलपर्णी ही वाढते आणि या मुळामुठा नदींच्या संगमामध्ये ही जी जलपर्णी आहे ती बेबंदपणे वाढलेली होती, म्हणजे सर्वत्र जलपर्णीचं साम्राज्य हे त्याला दिसत होतं. लेखक पुढे म्हणतो की नदीचा काठच काय तो तिला रोखत होता, म्हणजे फक्त नदीच्या काठाच्या पलीकडे ती दिसत नव्हती, पण नदीपात्रात सर्वत्रच जलपर्णीचाच वास होता किंवा जलपर्णीच वाढलेली त्याला दिसत होती आणि तिच्यावर डासांची बेसुमार पैदासही झालेली होती. की आपण बघतो की ज्या ठिकाणी पाणी असेल आणि विशेषतः घाणेरडं पाणी असेल त्या ठिकाणी विविध प्रकारचे जंतू, कुर्मी, कीटक हे तर वाढतात, पण त्याचबरोबर त्यामध्ये डासांची पैदासही खूप मोठ्या प्रमाणावर होते आणि त्यामधून आपण डेंग्यूसारखा एक नवीन आजार आपल्याकडे या 8-10 वर्षामध्ये खूप फोफावतो आहे, कारण डासांपासूनच काय होतो, डेंग्यू होतो. तर अशा अनेक डासांची बेसुमार पैदास या जलपर्णीच्या वाढण्यामुळे त्या नदीपात्रात झालेली मला दिसली, असं लेखक म्हणतात. पुढे तो म्हणतो की दिवसभर काम करून डोळ्यासमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा सर्वांनी काढला. कचऱ्याला हात न लावू इच्छिणारे दुसऱ्यांना बघून आपोआप आपली घृणा विसरले. की दिवसभर काम करून डोळ्यासमोरची जलपर्णी आणि तरंगता कचरा सर्वांनी काढला, की सर्वच लोक हे काय करू लागले की डोळ्यासमोर दिसणारी जी काही जलपर्णी होती आणि नदीपात्रातला जो काही कचरा होता तो सर्वांनीच काढायला सुरुवात केली. पहिल्यांदा कचऱ्याला हात लावून न इच्छिणारे, कारण आपण बघतो की नदीपात्रांमध्ये विविध प्रकारचा कचरा हा होता, त्यामध्ये मैला पाणी होतं, सांडपाणी होतं, त्यामध्ये विविध प्रकारच्या टाकाऊ वस्तू होत्या आणि अतिशय घाणेरडं असं हे अस्वच्छ पाणी होतं. एक सामान्य माणूस त्याला हातही लावू इच्छित नव्हता, परंतु ज्यावेळेला लेखकाने स्वतः पुढाकार घेऊन कामाला सुरुवात केली तेव्हा इतरही लोक त्याच्या पाठोपाठ ती कृती करण्यासाठी सज्ज झाले, तयार झाले आणि त्यामुळे पूर्वी म्हणजे सुरुवातीला जे लोक कचऱ्यालाही हात लावू इच्छित नव्हते असे लोक हे आपली त्या घाणेरड्या पाण्याची घृणा आपोआप विसरले. घृणा म्हणजे काय, चीड, की या ठिकाणी जो तिरस्कार होता त्यांना, की जी अस्वच्छता पाण्याची होती त्याच्याबद्दलचा जो तिरस्कार होता ते आपोआप विसरले आणि इतरांबरोबर ते सुद्धा काय करू लागले, त्या घाणेरड्या वस्तू, घाणेरडा कचरा आणि घाणेरड्या पाण्यात हात घालून ते नदीपात्रातला कचरा काढू लागले. दिवसभर उन्हात राबवून, वल्ल होऊन, वाकून कचरा उपसून कष्ट बरेच झाले होते. की मग हे काम त्यांनी दिवसभर करायला सुरुवात केली. उन्हातानात ते राबत होते आणि होडी वल्ल होऊन त्यांचे हात दुखायला लागलेले होते आणि सतत वाकून कचरा उपसल्यामुळे त्यांना बरेच कष्ट झालेले होते, कारण लेखक हा स्वतः काय आहे, एक डॉक्टर आहे आणि त्यामुळे त्याला रोजच्या काबाड कष्टांची ही सवय नाही आहे आणि त्यामुळे त्याच्या सहकाऱ्यांनासुद्धा अशा प्रकारची सवय नव्हती. पण तरीही एक चांगलं काम आपण जीवनामध्ये करतो आहे आणि त्या कामाला लेखक स्वतः पुढाकार घेत आहे हे बघून इतर लोकसुद्धा ते काम करण्यासाठी तयार झाले आणि त्यामुळे लेखक म्हणतो की दिवसभर उन्हातानात राबून बरेचसे कष्ट आमच्याकडून झालेले होते आणि त्यामुळे आम्ही बरेच थकलेलो होतो. पण थकवा जाणवत नव्हता. थकलेले शरीर होतं पण मनामध्ये मात्र थकवा जाणवत नव्हता. कारण काय, की ज्या वेळेला आपण कोणतीही कृती, कोणतंही काम हे अगदी मनापासून करतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये एक प्रकारचा नैसर्गिक उत्साह असतो. आपलं आवडतं काम आपण न थकता, न कंटाळता करतो, म्हणून हे काम लेखकाने स्वतः करायला सुरुवात केलेली होती. त्यामुळे त्याच्या मनामध्ये उत्साह होता. जरी शरीर कष्टांमुळे थकलेलं होतं पण मन मात्र थकलेलं नव्हतं आणि त्यामुळे लेखक म्हणतो की थकवा मात्र आम्हाला जाणवत नव्हता.
स्वच्छ झालेला नदीचा भाग बघत समाधानात सर्वजण संध्याकाळी आपापल्या घरी गेले आणि ज्या ज्या परिसरामध्ये त्यांनी नदीपात्र स्वच्छ करण्याचं काम घेतलेलं होतं तो स्वच्छ झालेला नदीपात्राचा भाग बघून सर्वांना समाधान वाटलं, आनंद वाटला आणि मग हे सर्व समाधान आणि आनंद घेऊन सर्वजण संध्याकाळी आपापल्या घरी निघून गेले. पुढे लेखक म्हणतो, मी दुसऱ्या दिवशी नदीवर जायला निघालो. डोळ्यासमोर कालचं नदीचं स्वच्छ झालेलं रूप होतं. सुंदर काठ आणि स्वच्छ केलेल्या नदीचं जलपर्णी आणि कचराविरहित पात्र. पण काठावर येऊन बघतोय तर नदीपात्र परत कचऱ्यानं व पाल्यानं भरलेलं होतं. किंवा आता दुसऱ्या दिवशी पुन्हा लेखक नदीपात्रावर जायला निघाले. जाता जाता त्यांच्या डोळ्यासमोर कालचं नदीचं स्वच्छ झालेलं रूप होतं की त्यांनी आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी जे नदीपात्र स्वच्छ केलेलं होतं त्या नदीपात्राचं स्वच्छ स्वरूप हे त्यांच्या डोळ्यापुढे होतं. स्वच्छ सुंदर काठ आणि स्वच्छ केलेल्या नदीचं जलपर्णी आणि कचराविरहित पात्र हे त्यांच्या डोळ्यापुढे उभं होतं. कारण त्यांनी काय केलेलं होतं, काल नदीपात्र हे स्वच्छ केलेलं होतं आणि दुसऱ्या दिवशी हेच चित्र त्यांच्या डोळ्यासमोर तरळत होतं की आपण नदीपात्र अगदी स्वच्छ केलेलं आहे, आपण पुन्हा ते बघावं आणि तशाच प्रकारचं स्वरूप आपल्याला त्या ठिकाणी दिसेल असं त्यांच्या मनामध्ये त्यांना वाटत होतं. पण ज्यावेळेला ते काठावर येऊन बघताय तर काय दिसलं त्यांना की नदीपात्र हे पुन्हा कचऱ्यानं आणि पाल्यानं भरलेलं होतं. म्हणून लेखक म्हणतो की सर्व श्रम वाया गेलेले होते, की त्याला अतिशय दुःख झालं की आपण एवढ्या मेहनतीनं काबाड कष्ट करून दिवसभर उन्हातान्हात राबून आपण आणि आपल्या मित्रांनी हे नदीपात्र स्वच्छ केलं आहे, परंतु पुन्हा त्या नदीपात्रामध्ये तेवढाच कचरा आणि पाला आणि इतर वस्तू या तरंगत असलेल्या जेव्हा त्याला दिसल्या तेव्हा त्याला त्याचं थोडंसं दुःख झालं आणि आपले सर्व श्रम हे वाया गेले असं त्याला वाटलं. आम्ही आदल्या दिवशी साफ केलेल्या जागी प्रवाहाबरोबर परत कचरा वाहत आलेला होता. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो की नदी ही काय असते, प्रवाही असते आणि त्यामध्ये एका ठिकाणाहून ज्या वस्तू असतात त्या दूरपर्यंत नदीपात्रातल्या पाण्याबरोबर वाहत जातात. आणि जरी लेखक आणि त्यांच्या सहकारी मित्रांनी काही भाग नदीपात्राचा जरी स्वच्छ केलेला असला तरी दुसऱ्या ठिकाणाहून वाहत येणारा जो कचरा आहे, जो ज्या टाकाऊ वस्तू आहे त्या पुन्हा त्या नदीपात्रांमध्ये त्याला दिसायला लागल्या. आणि अशाच प्रकारे आदल्या दिवशी साफ केलेल्या जागी प्रवाहाबरोबर परत कचरा वाहत आलेला होता. कालच्या कामाचा थकवा आता मात्र लगेच जाणवू लागला की थोडा त्याचा हिरमोड झाला की त्याच्या उत्साहाचं रूपांतर हे थकव्यामध्ये त्याला जाणवायला लागलं. कारण जे नदीपात्र त्यांनी काल स्वच्छ केलेलं होतं ते पुन्हा जसंच्या तसं झालेलं होतं. आज बघतो तर ते नदीपात्र पुन्हा कचऱ्यांनी आणि टाकाऊ वस्तूंनी भरलेलं त्याला दिसलेलं होतं. म्हणून तो म्हणतो आहे की कालच्या कामाचा थकवा मात्र लगेच जाणवू लागला की पुन्हा हे काम आपल्याला करावं लागेल अशा प्रकारचं चित्र त्याच्या डोळ्यापुढे उभं झालं आणि त्याला वाटायला लागलं की आता पुन्हा आपल्याला काय करावं लागेल, पुन्हा अगदी शून्यापासून आपल्याला काम सुरू करावं लागेल. पुढे लेखक म्हणतो, रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या माझ्या मनात विचार आला, वाडी गावापासून कसबा, नगर व आज महानगर ही वाढ होत असताना आधीच जर नदीकाठाचा विशिष्ट रुंदीचा पट्टा फक्त वनराईसाठी राखला असता तर सांडपाणी शुद्ध होऊन नदीत गेलं असतं. की लेखक हा नदीपात्र स्वच्छ करण्याच्या मोहिमेमध्ये एवढा गुंतलेला होता की त्याच्या डोक्यामध्ये ह्या नदीपात्राचं स्वच्छतेचं अभियान हे कसं यशस्वी करायचं याचविषयी तो विचार करत होता. आणि असाच तो रात्री अंथरुणावर पडल्या पडल्या त्याच्या मनामध्ये विचार आला की वाडी गावापासून तर कसबा म्हणजे हे पुण्यामधले काही भाग आहेत, म्हणजे ज्यांना आपण एरियाज म्हणतो की हे काही एरियाज आहेत, ही वाडीपासून कसबापर्यंत आणि नगरपासून आजचं जे महानगर आहे यांची वाढ होत असताना, म्हणजे
या शहराचं किंवा पुण्याचं विस्तारीकरण होत असताना, त्याचं क्षेत्रफळ हे वाढत असताना, त्याचा परीघ वाढत असताना जर आधीच या नदीच्या काठावर विशिष्ट रुंदीचा जो काही भाग असेल त्या ठिकाणी जर आपण झाडी लावली असती, म्हणजे त्या ठिकाणी हा भाग जो आहे तो वनराईसाठी जर आपण राखून ठेवला असता किंवा त्या ठिकाणी भरपूर वनस्पती झाडी झुडपं आपण त्या ठिकाणी लावली असती, तर वाहत येणारं हे जे पाणी आहे ते सांडपाणी शुद्ध होऊन नदीत गेलं, शुद्ध होऊन नदीमध्ये गेलं असतं. म्हणजे एवढा फायदा नदीच्या पात्राच्या आजूबाजूला झाडी लावल्यामुळे झाला असता, असं लेखकाला अंथरुणावर पडल्या पडल्या सुचलं. मग हेच पाणी आपण झाडांसाठी खतपाणी म्हणून वापरू शकलो असतो. की हे जे सांडपाणी आहे ते सांडपाणी थोडं का होईना या झाडांमुळे काय झालं असतं, स्वच्छ झालं असतं. आणि हेच सांडपाणी आपण काय केलं असतं, झाडांना देण्याकरिता किंवा खतपाणी म्हणून ते आपण वापरू शकलो असतो. आणि झाडंही फोफावली असती व नदीपात्रातून येत शहरात पसरत येणारी हवासुद्धा शुद्ध राहिली असती. म्हणजे त्याला एक कल्पना त्या ठिकाणी सुचली की शहराचं विस्तारीकरण होत असताना आपण जर नदीपात्राच्या आजूबाजूला दाट झाडी लावल्या असत्या, तर या नदी प्रवाहाबरोबर जे सांडपाणी वाहत येतं ते सांडपाणी काही प्रमाणात का होईना स्वच्छ झालं असतं आणि या सांडपाण्याचा वापर आपल्याला या झाडांना पाणी देण्यासाठी, खत देण्यासाठी झाला असता. शिवाय या झाडांच्या दाटीवाटीमुळे शहरातली हवासुद्धा काय झाली असती, शुद्ध झाली असती, शुद्ध राहिली असती. आणि शिवाय त्या ठिकाणी हिरवळसुद्धा फोफावली असती, झाडंसुद्धा खूप छान वाढलेली असती, असं त्याला वाटलं. परंतु लेखक पुढे म्हणतो की भूतकाळात केलेल्या कामांमुळे हा वर्तमान आहे. मी व्यक्तिशः व माझ्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या कामामुळे आज मी इथे आहे. भोगा आता गतकर्माची फळं. की लोकांनी आणि विशेषतः पुण्यातल्या नागरिकांनी भूतकाळात केलेल्या चुकांमुळे त्यांचा आजचा जो वर्तमान आहे तो कसा आहे, खराब झालेला आहे. जर त्यांनी भूतकाळामध्येच अशा प्रकारचं कार्य केलं असतं तर आजची ही जी नदी आहे, जी सांडपाण्याने भरलेली आहे, ती स्वच्छ राहिली असती आणि त्याचा फायदा शहरातल्या नागरिकांना झाला असता. या ठिकाणी गर्द हिरव्या झाडांनी, वनराईंनी हा नदीपात्राचा जो भाग आहे तो काय झाला असता, फुलून गेला असता, असं त्याला वाटलं. परंतु भूतकाळात या ज्या चुका आपल्या नागरिकांनी केलेल्या आहे त्या आता आपण बदलू शकत नाही. आपल्या मागच्या पिढ्यांनी काय केलं यामुळे वर्तमान मात्र आपण बदलू शकत नाही. वर्तमान जर बदलायचं असेल तर आपणच आता प्रयत्न करायला सुरुवात केली पाहिजे, असा विचार लेखकाच्या मनामध्ये आला. म्हणून तो म्हणतो की भूतकाळात आपल्या नागरिकांनी ज्या काही चुका केलेल्या आहेत त्यांच्या या चुकीच्या कर्मांमुळे आता आपल्याला काय करावं लागत आहे की आपल्या गतकर्मांची फळं ही भोगावी लागत आहे. म्हणजे त्यांच्या चुकीमुळे नवीन पिढीला प्रदूषणाचं जे सावट आहे किंवा प्रदूषणाचं जे भूत आहे ते त्यांना आता, किंवा प्रदूषणामुळे होणारी जी हानी आहे ती आता त्यांना भोगावी लागत आहे, असं त्याला वाटलं. पुढे तो म्हणतो की दुसऱ्या दिवशी जलपर्णी काढण्याचं काम हे पुन्हा सुरू झालं. आधी रविवारी होणारं काम हळूहळू दररोज होऊ लागलं की मग पुन्हा नव्या जोमानं, नव्या उत्साहानं त्याचे मित्र आणि स्वतः लेखक हे जलपर्णी काढण्याचं काम त्यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरू केलं. फक्त पूर्वी त्यांनी आपला सुट्टीचा दिवस म्हणजे रविवार हा काय केला होता, काम करण्यासाठी राखून ठेवलेला होता. परंतु रविवारचं हे काम हळूहळू काय होऊ लागलं, दररोज होऊ लागलं, असं तो म्हणतो. बहुधा ती आमची जीवनशैलीच बनली होती. काही वेळेसच यश मिळायचं, पण नदीचं स्वच्छ रूप हे ध्येय आहे हे लक्षात ठेवून काम चालूच राहिलं. की हळूहळू रविवारी होणारं काम हे रोजच्या रोज होऊ लागलं. म्हणजे रोजच्या रोज लेखक आणि त्यांचे सहकारी मित्र येऊन नदीपात्रातलं जलपर्णी निर्मूलनाचं काम आणि टाकाऊ वस्तू काढण्याचं काम ते करू लागले. आणि
लेखक म्हणतो की ही आमची काय झाली लाईफस्टाईल, म्हणजे जीवनशैलीच ती आमची बनलेली होती, की नदीपात्रामध्ये यायचं आणि आपल्या वाट्याचं काम करायचं, आणि असं काम हे रोजच्या रोज ते करू लागले. पण लेखक म्हणतो की काही वेळेसच आम्हाला यश मिळायचं, म्हणजे कधीकधीच आम्ही काय करू शकायचो, भरपूर काम करून जलपर्णी स्वच्छ करू शकायचो, परंतु पुन्हा दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी तेवढ्याच प्रमाणात कचरा हा वाहून यायचा, आणि मग जे काम आम्ही केलेलं असायचं तशाच प्रकारचं काम आम्हाला पुन्हा त्याच ठिकाणी करावं लागायचं. म्हणजे जलपर्णी काढण्याचं, टाकाऊ वस्तू नदीपात्रातून बाहेर काढण्याचं हे जे काम होतं ते पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी त्यांना करावं लागत होतं, आणि यामुळे मिळणारं यश हे कशा स्वरूपाचं होतं, अगदी मर्यादित स्वरूपाचं होतं असं तो म्हणतो. परंतु सगळ्यांचं ध्येय मात्र एकच होतं की नदीपात्र हे स्वच्छ करायचं आहे, आणि याच ध्येयाने प्रेरित झाल्यामुळे सर्व लोक हे मन लावून उत्साहाने काम करतच होते, आणि हे काम सतत चालू ठेवायचं अशाच प्रकारचं ध्येय सर्वांनी आपल्या डोळ्यापुढे ठेवलेलं होतं. पुढे तो म्हणतो, आळंदीहून निघून इंद्रायणी भीमा नद्यातून प्रवास करताना नदीची स्वच्छता करत पंढरपूरला पोचायचे ठरले. नदीमार्गे प्रवास करायचा हे ठरवून प्रवासाची ढोबळ रचना आकारात येऊ लागली. की आळंदीहून निघून, आळंदी हा काय पुण्यापासून 22 किलोमीटर अंतरावरचं एक तीर्थक्षेत्र आहे, तर त्या ठिकाणी कोणती नदी वाहते, इंद्रायणी नदी. आणि भीमा नदींमधून प्रवास करताना नदीची स्वच्छता करत पंढरपूरला पोचायचे ठरले. मग आत्ता त्यांनी हे नदीपात्र कुठून कुठपर्यंत स्वच्छ करायचं याची एक योजना तयार केलेली होती. की आळंदीवरून निघायचं, इंद्रायणीचं जे पात्र आहे ते स्वच्छ करायचं, आणि पुढे भीमा जी नदी आहे त्या नद्यातून प्रवास करत असताना त्या नदीची स्वच्छता करत करत कुठे जायचं, पंढरपूरपर्यंत पोचायचं असं त्यांनी ठरवलेलं होतं. मग नदीमार्गे प्रवास करायचा हे ठरवून प्रवासाची ढोबळ रचना ही आकारास येऊ लागली. की मग हळूहळू त्यांना आपण कशा प्रकारे काम केलं पाहिजे याचं चित्र हे त्यांच्या डोळ्यापुढे स्पष्ट होऊ लागलं. की पहिले इंद्रायणी साफ करायची, मग भीमा नदी, आणि मग हळूहळू भीमा नदी ही पंढरपूरपर्यंत साफ करत करत अशा प्रकारचा प्रवास आपण हा करत जायचा, अशा प्रकारची एक ढोबळ रचना, एक नियोजन हे त्यांच्या डोक्यामध्ये आकाराला येऊ लागलं. नंतरचे काही महिने साधनसामग्री जमा करण्यात गेले. की मग आता नदीपात्र, आणि एवढं लांब नदीपात्र आपल्याला स्वच्छ करायचं आहे, तर याकरिता साधनसामुग्री लागेल, आणि ही साधनसामुग्री जमा करण्यासाठी त्यांना काही महिने लागले, म्हणजे त्यांना बराच काळ त्यासाठी द्यावा लागला. मुक्कामाच्या संभाव्य गावांच्या भेटी झाल्या, आणि ज्या ठिकाणी आपल्याला मुक्काम करायचा आहे त्या संभाव्य, म्हणजे ज्या संभावित जी गावं होती ज्या ठिकाणी त्यांना नदीपात्र स्वच्छ करायचं होतं, त्या ठिकाणी त्यांनी लोकांच्या आणि त्या गावातल्या लोकांच्या भेटीगाठीसुद्धा घेतल्या. मित्रांशी सुद्धा त्यांचं बोलणं झालं. संस्थांना सांगून त्यांना सहकार्यासाठी विनवलं. की मग आपल्याला एवढं विस्तृत जर नदीपात्र स्वच्छ करायचं आहे तर त्यासाठी भक्कम साधनसामुग्री लागेल, आणि त्या नदीपात्राच्या शेजारी असलेल्या गावातल्या लोकांची सुद्धा मदत आपल्याला लागेल. यासाठी त्या गावातल्या लोकांच्या भेटी त्यांनी घेणे सुरुवात केली. शिवाय त्यांच्या मित्रांना, सहकाऱ्यांना सुद्धा त्यांनी त्यासाठी तयार केलं, आणि ज्या अनेक सामाजिक संस्था होत्या त्या संस्थांना सांगून त्यांनी सहकार्यासाठी सुद्धा त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला या कामामध्ये काय केली पाहिजे, मदत केली पाहिजे. याकरिता त्यांना तयार केलं. मदतीचा हात अनेक ठिकाणाहून पुढे आला. नदीतून पंढरपूर प्रवाशाचं एक कुटुंब तयार होऊ लागलं, आणि मग हळूहळू लेखकाच्या या उल्लेखनीय कामामुळे आणि एक चांगला सामाजिक उपक्रम म्हणून लोक त्याच्याकडे बघू लागले, आणि त्यातून मदतीसाठी अनेक लोकांचे हात हे लेखकाला पुढे आले. अनेक लोक हे त्यांच्या या नदीपात्र स्वच्छतेच्या मोहिमेमध्ये सहभागी होऊ लागले, आणि यातूनच नदीतून पंढरपूर प्रवाशांचं एक मोठं कुटुंब हे काय झालं, तयार झालं असं लेखक म्हणतो. जवळजवळ सगळीच तयारी झाली,
पण मोहिमेचं नाव मात्र ठरलेलं नव्हतं. की हळूहळू असंख्य लोक हे त्याच्या या नदीपात्राच्या स्वच्छता अभियानामध्ये सामील झाले आणि त्यांचं एक मोठं सामाजिक कुटुंब हे निर्माण झालं आणि जवळपास सगळीच तयारी या नदीपात्राच्या स्वच्छतेच्या मोहिमेकरिता झालेली होती. पण या मोहिमेचं नाव काय ठेवायचं हे मात्र अजूनही ठरलेलं नव्हतं. पुढे लेखक म्हणतो की पंढरपूरला सगळे लोक चालत जातात, पालखी सोहळा होतो, बरोबर दिंड्या चालू लागतात, आपली ही दिंडीच. की आपण बघतो की पंढरपूरला काय असते, आषाढी एकादशीला एक खूप मोठी जत्रा असते आणि महाराष्ट्राचा इतिहास आहे की महाराष्ट्राला गेल्या 400-500 वर्षापासून ही पंढरपूरची वारीची यात्रा ही सतत चालू असते आणि म्हणून पंढरपूर हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रामध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि आपल्या आवडत्या विठ्ठलाला भेटण्याकरिता लाखो लोक आणि जवळपास 10 ते 12 लाख लोक हे पायी चालत चालत जाऊन आपल्या विठोबाला पंढरपूरला जाऊन भेटतात. तर हे लोक वारी करणारे हे जे लोक आहेत ते पंढरपूरला सगळेच लोक हे चालत जातात आणि काय होतो, त्या ठिकाणी एक मोठा पालखी सोहळा होतो आणि अनेक दिंड्या त्याबरोबर काय होतात, चालत जातात आणि या अनेक दिंड्यांमध्ये आपली ही हे काय एक प्रकारची दिंडीच आहे असं लेखकाला वाटलं. की आपली ही सुद्धा काय एक दिंडी आहे, कारण आपण सुद्धा काय करतो, नदीपात्रातलं जो कचरा आहे तो साफ करण्यासाठी एक प्रकारचं सामाजिक कार्यच करतो आहे आणि जसं पंढरपूरला आपल्या आवडत्या विठ्ठलाला भेटण्यासाठी लोक दिंड्यांच्या बरोबर पायी चालत जातात, तशाच प्रकारची आपलीसुद्धा ही काय एक दिंडीच आहे, परंतु ती नदीपात्रात असल्यामुळे पाण्याचा त्याच्याशी संबंध असल्यामुळे ही काय एक प्रकारची जलदिंडीच आहे असं लेखकाला वाटलं. म्हणून नदीच्या प्रवाहातून आपली दिंडी जाणार, मग आपण नाव ठेवूया जलदिंडी. की नदी प्रवाहातून आपली ही दिंडी जाणार आहे, बाकीचे जे वारकरी आहेत ते रस्त्याने पायी पायी चालत जातात, तर आपण मात्र नदीपात्रातून काय करतो आहे, पंढरपूरपर्यंत जातो आहे. म्हणून आपल्या या दिंडीचं नाव आपण जलदिंडी ठेवूया असं लेखकाला सुचलं. मग लेखकाने सर्वांना एकत्र बोलावून सांगितलं की आपल्या या मोहिमेचं नाव आपण काय ठेवूया, जलदिंडी असं ठेवूया. मग या जलदिंडीचा अर्थ काय असेल बा, की या जलदिंडीला आपण जलदिंडीच हे नाव काय द्यायचं, का द्यावं, याबद्दल लेखक पुढे सांगतो की सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म यांची सांगड घालणारी दिंडी म्हणजेच जलदिंडी. की सकारात्मक स्वास्थ्य, की आपण जर आपला आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ ठेवला, आपल्या आजूबाजूला वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्यांची पात्रं जर स्वच्छ ठेवली आणि आपल्या आजूबाजूला असलेले तलाव, वाहणारे ओहळ आणि आजूबाजूचा परिसर हा जर स्वच्छ ठेवला, तर आपल्याला त्यातून कशाची प्राप्ती होईल, सकारात्मक स्वास्थ्याची, म्हणजे चांगल्या स्वास्थ्याची, चांगल्या निरोगी आरोग्याची प्राप्ती होईल. म्हणून सकारात्मक स्वास्थ्य आणि चांगलं पर्यावरण आणि अध्यात्म, शेवटी अध्यात्मसुद्धा काय आहे की आपण चांगलं जगलं पाहिजे हे सांगणारं एक तत्त्वज्ञान आहे. म्हणून या तीनही यांचा जो मिलाप आहे तो कशामध्ये आहे, आपल्या जलदिंडीमध्ये असेल असं लेखकाने आपल्या सर्व सहकारी मित्रांना सांगितलं आणि म्हणून आपण याचं नाव काय ठेवायचं, जलदिंडी असं ठेवायचं असं सर्वांनी ठरवलं. जलदिंडी म्हणजेच काय, सर्वांची दिंडी. की आपण हे काम फक्त एकट्यासाठी करतो आहे का, नाही, तर नदीपात्र जर स्वच्छ झालं, आपल्या आजूबाजूचं पर्यावरण जर स्वच्छ आणि निर्मळ असेल, तर निसर्ग जर स्वच्छ असेल, तर अशावेळी सर्वांनाच काय होईल, त्याचा लाभ होईल. म्हणून ही जी जलदिंडी आहे ती कोणाची आहे, सर्वांची दिंडी आहे. आणि इसवी सन 2002ला सुरू झालेली ही जलदिंडी सलग 16 वर्ष सतत चालू राहिली. म्हणजे अगदी 16 वर्ष लेखकाने नदीपात्र स्वच्छ करण्याचं काम, ही मोहीम सतत चालू ठेवलेली आपल्याला दिसते. एवढं मोठं कार्य हे लेखकाने आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे. आणि या जलदिंडीच्या माध्यमातून त्याने नदीपात्रातला कचरा तर साफ केलाच, पण लोकांना पर्यावरणाविषयी जागरूकता
सुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण केली की आपण आपल्या आजूबाजूचा परिसर हा स्वच्छ ठेवला पाहिजे आणि आपल्याला निसर्गाने जे वरदान दिलेले आहे ते आपण राखून ठेवले पाहिजे, त्यांचा ऱ्हास आपण रोखला पाहिजे. तरच आपली येणारी जी पिढी असेल त्या पिढीसाठी आपण चांगला वारसा सोडून जाऊ, असं लेखकाला या पाठाच्या माध्यमातून सुचवायचं आहे. म्हणून आपण सुद्धा स्वच्छतेचा ध्यास घेतला पाहिजे. आपल्या आजूबाजूला होणाऱ्या ज्या अस्वच्छ गोष्टी आहेत त्यांच्यावर प्रतिबंध आणण्यासाठी आपल्या परीनं का होईना, छोटंसं का होईना, परंतु ते काम करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. अशा प्रकारचा एक संदेश या पाठाच्या माध्यमातून लेखकाने विद्यार्थ्यांपर्यंत देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असा हा उद्बोधक आणि अतिशय चांगला असा पाठ याचा द्वितीय भाग आज आपण बघितला. मी आशा करतो की सर्वांना हा पाठ समजलेला असेल. या पाठाबद्दल जर काही कोणाला अडचणी असतील तर तुम्ही मला व्यक्तिशः फोन करून त्याबद्दल माहिती विचारू शकता. धन्यवाद.